हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज, तुम्ही कालचा अक्षय तृतीयावाला ब्लॉग बघितला असेल आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी म्हणजे दशावतारांचं नाटक दाखवलं. परत काल प्राईज सेरेमनी पण होतं, तर त्यामध्ये मला माझा 12th रिझल्ट जो लागला होता लास्ट टाईम, त्यावरनं मला प्राईज भेटलं होतं आणि दीदीला पण तिच्या डान्सवरून प्राईज भेटलं होतं. तर दीदीने काल तिचं जे प्राईज होतं ते अनबॉक्स केलं, जे गिफ्ट होतं ते. तिला तो काहीतरी हँड फॅन भेटला होता कूलिंगसाठी आणि मला काहीतरी मोठं थोडंफार असं काहीतरी भेटलं आहे. ते मी काल अनबॉक्स नाही केलं, कारण मी काल रात्री आम्ही 3 वाजता आलो. तिकडे मूवी वगैरे होता, 12 वाजता 12च्या नंतर लावलेला. तो बघून आम्ही आलो वगैरे. त्यानंतर मग मी अनबॉक्सच केला नाही. मग तो मी आजच्या ब्लॉगसाठी अनबॉक्स करायला ठेवला होता. तर तो आपण आज अनबॉक्स करूया आणि बघूया आपल्याला नक्की त्याच्यात काय भेटलं आहे ते. हा बघा गाईज, दीदीला हावाला पंखा भेटला आहे, कूलिंग फॅन. आणि ह्याच्यामध्ये 3 मोड आहेत. हा एकदम लोमध्ये, हा मीडियममध्ये आणि हा ऑफ असं झाला. आम्ही आता परत दाखवतो. हा लोमध्ये आहे आणि हा मीडियममध्ये आणि हा हायमध्ये. आणि ह्याची तोंडावर हवा पण एवढी चांगली बसते ना, की म्हणजे असं मेकअप वगैरे जर केला असेल ना तुम्ही लोकांनी, तर तो निघणार नाही, म्हणजे असं घामा वगैरे घामाने. आणि काहीच मला ही लेदरची फाईल भेटली आणि मला ही हवी होती, म्हणजे खरं तर ही मला खूप कामाची आहे आता सध्या तरी. ह्याच्यामध्ये माझे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ना, ते मी असे घरात कुठेतरी टाकून ठेवलेत ना, मग ते आता मला भेटेल ते ठेवायला. हे बघा, एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला. मागे जाऊन दाखव. हे बघा, एक मिनटं मग फोडून दाखवतो. अशी मला ही हवीच होती, कारण माझ्याकडे जेवढे सगळे डॉक्युमेंट्स होते ना, तर तेही असेच नॉर्मल ठेवून गेले मी साध्या फाईलमध्ये का. तर आता ही भेटली मला एक चांगली फाईल. तर गाईज, आता मम्मी खाली गेली आहे. आंब्याचं रायतं तुम्हाला माहिती असेल, जे लोक कोकणी आहेत त्यांना माहिती असतं. तर त्या रायत्यासाठी आंबे आणायला मम्मी इकडे खाली आली. मी पण तिकडे चाललो आहे. थांबा. इकडे झाडं तुटल्यामुळे आधी चालायला पण वाटत राहिले. आता काहीच नाही भेटले, काहीतरी 2 पण नाही भेटले. हे बघा, हे वरती पिकलेले आहेत ना, ते खाली पडले तरच भेटतात, नाही तर वरचे काढायला गेले तर मग नाहीच भेटणार ते. कर बंद केलं. एक मिनटं ना, कर बंद. थांब थांब राहून दे, राहून दे, स्टार्टच राहून दे. ये बाहेर बन. केलंय केलंय. हे थांब थांब, स्टार्टच राहून. माझ्या गळ्यात होतं ना टावेल. थांब, स्टार्टच राहून द्या. फोन फिरवू का आता? नको, थांब. केलं. दिसणच नाही. राहून दे, राहून दे, थांब. बस आता इकडे व्हिडिओ चालूच राहू दे. नाही, बंद कर. सो गाईज, मी आत्ता आलो आहे आंघोळ करून. आणि आज आंघोळ करायच्या आधी माझं एक चांगलं रील शूट झालं आहे आणि त्याच्यात सोबत एक फोटोशूट पण झाले, जे की अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. पण ते मी फोटो आणि रील इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहे. तर तुम्हाला पण माझ्या इंस्टाग्राम आय डी माहीत नसेल तर मी इकडे देईन. अँड ना, मी म्हणजे मगाशी ना माझं इकडचं थोडंफार सामान वगैरे असं शोधून काढलं. त्याच्यामध्ये ना मला एक कार भेटली आणि ती म्हणजे माझीच आहे, पण लहानपणाची आहे. पण ती मला माहिती नव्हती, ती माझ्याकडे आहे वगैरे म्हणून. ही बघा, दाखवतो. ही बघा, ही वाली रेसिंग कार. अशी दिसत नसेल, अशी दिसत असेल अशी. ही बघा,
ही कार भेटली मला आणि ही आहे ना मी घरात ठेवून देणार आहे. म्हणजे मला कलेक्शन वगैरे असं नाही, पण ना मला असं कारची वगैरे खूप आवड वगैरे आहे. ह्याआधी मी अशा म्हणजे कुठे ठेवल्या वगैरे नाही तेवढ्या, किंवा मी अशा कुठल्या घेतल्या वगैरे नाहीत, पण हां मला आवड तर खूप आहे. म्हणजे मला जर भेटल्याच ना तर मी ठेवून देईन, माझ्याकडे एवढी तर मला आवड आहे. तर मग ही जी मला भेटली ही मी ठेवून देणार आहे. आणि जर तुम्हाला कोणाला वाटत असेल मला कार गिफ्ट करावी छोटी टॉयमधली तर करू शकता, रिअलवाली वाटत असेल तर ती पण करू शकता. सो गाईज आम्ही ही जी बाहेर खिडकी होती तिच्यावर हे जे कार्पेट का काय लावलं होतं ना ते काढलं आणि ना अर्धं घेतलं, म्हणजे इकडनं बाहेरचं दिसतं तरी, कारण ह्याच्यामधून असं बाहेरचं काय दिसत नव्हतं ना, म्हणून म्हटलं असं होतं. आणि इकडनं खूप बाहेरचं म्हणजे दिसतं आणि एकदम चांगलं दिसेल, पूर्ण काढलं तर अजून चांगलं दिसेल, पण मम्मी बोलायला लागली नको म्हणून एवढंच काढूया. सो गाईज आता वाजता आहेत संध्याकाळचे 6 आणि लिटरली यार मला आहे ना म्हणजे ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं काय आहेच नाही, कंटेंटच नाही माझ्याकडे. आज पण ते मी सकाळी गिफ्ट ठेवलं होतं अनबॉक्सिंगसाठी, ते मी कंटेंटसाठीच ठेवलं होतं खरं तर मग ते केलं त्यानंतर आपल्याकडे दिवसभर आपण असेच बसून होतो. आणि लिटरली यार मला आहे ना फ्रीलान्सचं मी काम शोधत होतो, म्हणजे मला भेटतं आहे का आता. लास्ट टाईम क्लायंट्स वगैरे मी कधीपासून ट्राय करतो आहे पण भेटतच नाहीत यार, आणि खिशात ₹1 पण नाही, म्हणजे असं समजू शकता. आणि मला परत बाहेर पण जायचं आहे आता आणि त्यासाठी पैसे पण नाहीत माझ्याकडे. अशी एकदम घाण वेळ आली ना, आणि लिटरली मी एवढे DM वगैरे करतो आहे तरी पण कुठून रिप्लाय भेटत नाही सर्व्हिससाठी वगैरे. काय करू काय समजत नाही. आणि आपल्या यूट्यूबचे पण ब्लॉग्स, डेली ब्लॉग्स मी चॅलेंज स्टार्ट केले. रोज मी ब्लॉग बनवतो, रोज सगळे आपले ब्लॉग बनलेत. किती आय थिंक मी 11 तारखेपासून स्टार्ट केलं होतं. 11 तारखेपासून आजपर्यंत सगळे ब्लॉग बनलेत. आज 20 तारीख आहे, 10च्या 10 ब्लॉग बनलेत. त्यातले 14 तारखेपर्यंत ते सगळे ब्लॉग अपलोड झाले. 15 तारखेपासूनचे जे ब्लॉग होते आजपर्यंतचे ते 6च्या 6 ब्लॉग अपलोड झाले नाही आहेत, कारण आपल्याकडे अनलिमिटेड डाटा नाही आहे आणि इथे रेंजचे पण इश्यू आहेत. इथे साधे नॉर्मल व्हिडिओज पण डाउनलोड होत नाहीत. रील्स पण मला कशा तरी अपलोड करायला भेटत आहेत, म्हणजे त्या पण खूप मुश्किलीनं होत आहेत. तर मग काय नाही, आता मी असं झालो इकडे वॉकला. आणि इकडे आता बघितलं तर इकडे करवंद लागलीत झाडाला. अर्ध्या झाडांना कच्ची लागलीत आणि अर्ध्या झाडांना पिकलेली लागले ते बघा. जसं की हे झाड आहे ना, ह्याला पिकलेले लागले. तर थोडीफार करवंद खाऊया. मला गोड करवंद आवडत नाही, मला आंबट जे असतात ना तीच आवडतात. आणि या झाडांना काटे पण खूप असतात, म्हणायच्यामुळे पटकन आपण डायरेक्ट पण हात नाही टाकू शकत. हे बघा, पण ते थोडे बघून खाऊच लागते, त्याच्यावर तशी धूळ बसलेली असते ना. टेस्टर आहे ना. बघा, अशा काट्यामधून हात घालून बाहेर काढण्यात मोठं टास्क आहे याच्यामध्ये. मला आंबट करवंद जास्त आवडतात, गोड मला एवढं चांगलं नाही. आंबट एकदम असं तोंड एकदम असं हे करून टाकतात, म्हणजे असं काय कशा वेगळ्या भाषेत सांगायचं तेच समजत नाही मला. मूळ एकदम खट्टा कर देते वो जो सोड राहून दे. पण हां, तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे ते. तर आता आपण हे थोडेफार खाऊया वगैरे, हे बंद करतो मी, नाही तर ह्याच्यानंतर माझा हात नाही तर तोंड काहीतरी फाटणार आहे. आपण तिकडचं झाड चेंज केलं आणि इकडे आलो, आणि इकडे बघतो तर थोडेफार खाल्ले होते ते खाल्ले. बाकी वरती इतके लागलेत ना, पूर्ण पिकलेले लागलेत, पण खूप हाईटवर आहेत म्हणून काढायला पण भेटणार नाही आपल्याला. तर मित्रांनो बघा, 7 वाजायला आले आणि सनसेट पण झाला. तर आपण आता घरी जाऊया. करवंद जेवढी खाल्ली तेवढी खूप आहेत. भेटली नाही म्हणून खूप स्ट्रगल केलं आज, एफर्ट्स पण तेवढे टाकलेत, पण ठीक आहे तरी पण.